एक्सेफ फाईल फॉर्मॅटमध्ये बिगर शेतीचं प्रकरण कसं अपलोड करायचं हे आता आपण बघूया. है ना. 8.1 मध्ये सर्वात आधी इथे DXF चा फाईल फॉर्मॅट घेतला आहे. बाकीचं जसं भरायचं असतं तसं आपण भरलेलं आहे. 8.1 कंप्लीट झालेला आहे आपला. 8.2 मध्ये आपल्याला जी GIS ची टीप टाकायची आहे, तेवढी GIS ची टीप टाकल्यानंतर परत 8.1 ला आल्यावर आपण आता डायरेक्ट पुढचे पाऊल करूया. पुढचे पाऊल म्हटलं की मोजणी प्रकरणाची माहितीचा मेसेज येतो, जसा हद्द कायम मध्ये येतो आणि त्याला ओके केल्यावर 8.4 डायरेक्ट जसं हद्द कायम मध्ये आलं होतं 8.1 नंतर 8.4 तसंच आलेलं आहे, अपेक्षित जसं होतं. आणि आपण जो हा ट्रायल घेत आहे तो 4 पॉलिगॉन साठी घेत आहे. आता इथे अपलोड युअर फाईल जसं हद्द कायम मध्ये आलं होतं तसं आलं. आपण आपली जी फाईल आहे ती जिथे सेव्ह करून ठेवली आहे तिथे आपण घेतलं, तिथला पाथ देऊ आणि 4 पॉलिगॉनची ही फाईल आपण बनवलेली आहे. हिला इथे सिलेक्ट केल्याबरोबर इम्पोर्ट करायची गरज नाहीये, डायरेक्ट सबमिट टू GIS फायनल म्हणायचं. तुमची खात्री आहे का? ओके केलं आपण तर आपला इनर कॉमचा डॅशबोर्ड जो की अपेक्षित आहे लोड व्हायचा तो लोड होईल आहे. आणि मग आता आपल्याला या 4 लेयर अपलोड करायच्या आहे. ठीक आहे. याच्यात आपण असं गृहीत धरू की वरचे जे 2 आहे हे बिगर शेतीचे भूखंड घेऊ, हा पॉलिगॉन आपण खुली जागामध्ये घेऊ आणि हा जो खालचा शेवटचा पॉलिगॉन उरलेला आहे याला पैकीचं क्षेत्र सिलेक्ट करूया. ठीक आहे. तर पहिला पॉलिगॉन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, त्याला झूम करून ॲरो कीनी सिलेक्ट केलं, राईट क्लिक केलं, प्रॉपर्टी म्हटलं. आता प्रॉपर्टी म्हटल्याबरोबर सपोज करा हा 101 नंबरचा प्लॉट नंबर प्लॉट नंबर 1 आहे. हा प्लॉट नंबर 1 म्हटलं, सर्वे नंबर 101 आहे सपोज करा. आता इथे इम्पॉर्टंट काय आहे हे बघा. डेस्टिनेशन लेअर मध्ये आपल्याजवळ आहे प्रॉपर्टी, वहिवाट, जागेवरील पक्के बांधकाम, रस्ता, रेल्वे लागू, कनाल आणि तलाव. याच्यानंतर आहे मंदिर, अतिक्रमण, इतर संदर्भ. बरोबर आहे. आपल्याला हे बिगर शेतीमध्ये घेताना सगळ्या गोष्टी प्रॉपर्टीच्या अंडर घ्यायच्या आहे, म्हणून वरचं सिलेक्शन प्रॉपर्टीचंच घ्यायचं आहे. खाली आपल्या जवळ जे येणार ते ऑप्शन स्टँडर्ड जसे असतात, बिनशेती, सुविधा जागा, खुली मोकळी जागा, अंतर्गत रस्ते, सेवा रस्ता, रस्ता रुंदीकरण आणि गट नंबर, सर्वे नंबर पैकी. तर आता आपण पहिले 2 पॉलिगॉन जे ते बिनशेतीचे भूखंड घेत आहे, म्हणून आपण याला बिनशेती भूखंड सिलेक्ट करायचा, ऍड डिटेल म्हणायचं. तो म्हणतो सेव्ह प्रॉपर्टी, यस म्हटला. आता इथे काय करायचंय आपल्याला, एकदा बाहेर क्लिक करायचं, एकदा आत क्लिक करायचं आणि एकदा बाहेर क्लिक करायचं. बघा हा 1 नंबर आला आपला. आता सिमिलरली आपल्याला दुसरा पॉलिगॉन घ्यायचा आहे. दुसऱ्या पॉलिगॉन जवळ आपण कर्सर घेऊन गेलो आणि त्याला क्लिक केला. झालं हे सिलेक्शन, राईट क्लिक केलं, इथे आलो, परत याला प्रॉपर्टी म्हटलं. हा भूखंड क्रमांक 2 आहे, याला 2 म्हटलं. सर्वे नंबर आपला 101 घेतला होता आपण, 101 परत घेतला. हा काय घ्यायचा होता, आपलं ठरलं होतं की बिनशेती भूखंड घेऊया. याला ऍड डिटेल म्हटले, ओके म्हटलं. परत एकदा बाहेर क्लिक केलं, एकदा आत क्लिक केलं, एकदा बाहेर क्लिक केलं. बघा 2 नंबर येऊन गेला याला. आता हा तिसरा पॉलिगॉन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. या तिसऱ्याला क्लिक केल्यावर हा सिलेक्ट झाला. राईट क्लिक केलं, परत आपण प्रॉपर्टी म्हटलं, याला प्लॉट नंबर हा 3 आहे आपला, 3 नंबर दिलं. सर्वे नंबर आपला 101 घेतलेला होता आपण, 101 म्हटलं. आणि हा आपलं बोलणं झालं होतं खुली मोकळी जागा किंवा सुविधा जागा, जसे जे काही घ्यायचं आहे ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ऍड डिटेल्स म्हटले. हे केल्यावर ओके केलं. परत एकदा बाहेर क्लिक केलं, एकदा आत क्लिक केलं, एकदा बाहेर क्लिक केलं. बघा खुली मोकळी जागा आलं 3 नंबर. बरोबर आहे. आता हा
शेवटचा पॉलिगॉन आपला सिलेक्ट केला, राईट क्लिक केलं, परत इथे जाऊन प्रॉपर्टी सिलेक्ट केलं, प्लॉट नंबर 4 आहे हा, याचा सर्वे नंबर 101 टाकायचा होता, 101 टाकला आपण, आणि तो टाकल्यावर आपलं ठरल्याप्रमाणे सर्वे नंबर पैकीचा एरिया आहे हा पॉलिगॉन. ऍड डिटेल केले, ओके केलं, एकदा बाहेर क्लिक केलं, एकदा आत केलं, एकदा बाहेर क्लिक केलं. बघा आलं हे झाल्यावर आपल्याला इथे 2 मिनिटं वेट करावं लागेल, कारण अजून आपलं सगळं लोड झालेलं नाहीये. इथे बटन सेव्हचं बटन यायला पाहिजे आहे. हे सध्या वर्किंग म्हणत आहे, म्हणून आपण 2 मिनिटं थांबूया इथे. सेव्ह लागू फीचरचं बटन यायला पाहिजे होतं इथे, ते सध्याशी लोड झालेलं नाहीये. एकदा आपण ON/OF जसं टाकायचं असतं तसं सेम टू सेम टाकून घेऊ. ON सपोज करा उत्तरेत आपल्या जवळ आहे इथे लगतदारक, ज्याचा नंबर आहे सर्वे नंबर किंवा गट नंबर 102 आहे. आपण 101 वर काम करत होतो, 102 घेतलं, ऍड डिटेल केले, ओके म्हटलं, ते आलं बरोबर. परत ON/OF लागू मध्ये गेलो मी, इथे सपोज करा इथे 99 नंबर टाकायचा आहे, लगतदारक म्हटले, सिलेक्ट म्हटलं, लागू गट नंबर म्हटला, हा नंबर 99 आहे सपोज करा, ऍड डिटेल म्हटले, ओके म्हटलं, आणि इथे आपण आता अजून आपलं वरचे बटन आलेले नाहीये, एकच सेकंद याला बघूया. रीलोड केल्यावर वरचे आपले सेव्ह लागू फीचरचं बटन आहेच इथे, बरोबर आहे. सेव्ह लागू फीचर आपण करूया, आणि सेव्ह लागू फीचर म्हटल्यावर ओके करून टाका. तुमचे जर जास्ती प्लॉट्स असतील तर ते जे आपण बाहेर आत बाहेर क्लिक केलं ते 10 प्लॉट्स केल्यानंतर तुम्ही करावं असं अपेक्षित आहे, है ना. म्हणजे तितके किमान दरवेळेस आत बाहेर केल्यावर एकदा सेव्ह म्हटल्यावर ते 10 तो लोड करून घ्यायले आपल्याजवळ, आणि तेवढेच आपल्याजवळ डेटा सेव्ड राहणार आहे. आता याच्यानंतर जे उरलेलं पेपर साईज सिलेक्ट करायचा, लेअर चेक करायचं, ते जसं असतं तसंच्या तसं करून घ्यायचं आहे. हे झाल्यावर इनर कॉम डॅशबोर्डला बंद करायचं आहे. इनर कॉम डॅशबोर्ड बंद झाला की 8 वर येऊन इथे आपल्याला 8.4 मध्ये जनरेट एरिया स्टेटमेंट करावं लागेल. हे बघा इथे हा खालचा सगळा टेबल एरिया स्टेटमेंट सध्या जनरेट झालेला नाहीये. इथे जनरेट एरिया स्टेटमेंट म्हणा. जनरेट एरिया स्टेटमेंट म्हटल्याबरोबर तो एक 10 सेकंद घेतो आणि पॉलिगॉन्सच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करेल. हे बघा इथे आलो, 8.4 मध्ये आलो मी. 8.4 मध्ये जर बघाल तर हे बघा टोटल एरिया त्यांनी कॅल्क्युलेट केलेला आहे. हे जे काही आपण सिलेक्शन केलं होतं 1 2 3 4 ते चारही पॉलिगॉन, बिनशेती भूखंड, खुली मोकळी जागा, गट नंबर, सर्वे नंबर, म्हणजे यांचे जे काही एरियाज होते ते सगळे आले. आता आपली ब क प्रत जशी अपलोड करत होतो तशी अपलोड करायची, डिजिटल साईन केल्यानंतर, DSC केल्यानंतर, आणि छाननी लिपिक यांच्याकडे वर्ग करून टाकायचा.